आई अहो, तुम्ही काय सगळ्यात पडताय? नकट्यासमोर नाक खाजवलं तर त्याला राग येणारच ना. म्हणजे आता तुम्ही वहिनींना बोलले, मग भाऊजींना राग येणार. मग ते वहिनीची बाजू घेऊन तुम्हाला वाटेल तसं बोलणार. आणि तुम्हाला बोललेलं, मला त्रास झालेलं आम्हाला नाही आवडणार हं. मला मान्य आहे. तुम्हाला या घराचं गोकुळ झालेलं बघायचं आहे. पण फक्त तुम्हाला वाटून काय करायचं ना? बाकीच्यांना पण वाटलं पाहिजे. पण जर त्यांनाच बाळ नको असेल तर तुम्ही बोलून काय उपयोग ना? म्हणजे काल वहिनी असं काही बोलल्या म्हणून सांगू? जाऊ दे बाई. मी काय सांगू नये, तुम्ही काय ऐकू नये. तुमच्या बाबतीत वहिनी असं काही बोलत असतील, एका आईच्या विरोधात तिच्याच मुलाचे जर कान भरत असतील तर यापेक्षा वेगळं दुर्दैव काय ते. मी तर म्हणते, ही असली बाई घरात असल्यापेक्षा नसलेली बरी. पण फक्त मला वाटून काय उपयोग ना? सगळे निर्णय तर तुमच्याच हातात आहेत.